महत्त्वाची बातमी या संदर्भात मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच कुणबी नोंदी आढळल्या नाहीत। आताची महत्त्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या कुटुंबामध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत। तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांनी केली। त्यासाठी मराठवाड्यामधल्या कुणबी नोंदी तपासण्यात आल्या। मात्र आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर सह्याद्रीवरची बैठक झाली त्यानंतर आता मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत। तर जरांगे पाटील यांच्या लॅपटॉपवरची ही दृश्य आपण पाहतोय की आता काही वेळातच मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतील। याआधी सह्याद्रीवरची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या संदर्भात कायदेशीर बाबी तपासण्यात आल्या। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील या बैठकीमध्ये आज एक आपली मोठी बैठक आपण घेतली। त्याच्यामध्ये आपले राज्याचे ॲडव्होकेट जनरल, दोन्ही उपमुख्यमंत्री, आपले सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि तीन आपले माजी न्यायमूर्ती आणि सर्व अधिकारी यांची एक बैठक झाली। आता देखील चालूच आहे बैठक। यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे महत्वाचे 3 विषय आपण घेतले। यामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र आपण आपल्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटीने जे काम केलं त्या संदर्भामध्ये देखील सर्व कलेक्टर, विभागीय आयुक्त आपल्या विसीवर होते। त्यांना देखील सूचना केलेली आहे की त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जे झालेले दाखले असतील, उर्दूतले असतील, पारसीतले असतील, मोडी लिपीतले असतील, हे सर्व तपासावे। कारण जस्टिस शिंदे साहेब पण इकडे स्वतः उपस्थित आहेत आणि जस्टिस शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जवळपास 2,500 ते 3,000 मोठ्या आपण त्याला बसते ते तिकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार देखील केलाय आणि ते देखील तपासण्याचे आपला निर्णय झालाय। मला वाटतं त्याच्यामध्ये देखील जस्टिस शिंदे साहेब माहिती देतील। दुसरा विषय जो आहे यामध्ये मागासवर्ग आयोग जो आहे आपल्या नेमलेला सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्या मागासवर्ग आयोगाला एक आपल्या संपूर्ण राज्यभरातून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी पूर्ण मदत करणे, मॅनपॉवर उपलब्ध करून देणे, जे मराठा समाज मागास कसा आहे सिद्ध करण्यासाठी जी प्रश्नावली दिली, जे सर्वे करण्याचे जे काही आपण TOR त्यांना दिला आहे, टर्म्स ऑफ रेफरन्स, त्यावर विविध पातळीवर काम करून मागासवर्ग आयोगाला मदत करणे आणि त्यांनी जे काही सर्वेमध्ये मागणी केलेली आहे किंवा इतर जी काही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जी मागणी आहे या मागणीचं पूर्तता करणे हा एक विषय होता। आणि तिसरा आपला क्युरेटिव्ह पिटिशनच्या बद्दल तोही एक विषय होता। क्युरेटिव्ह पिटिशनच्या बद्दल देखील आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा मी माहिती देतो की आपण 24 तारखेला 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन जे आपण सगळ्यांनाच वाटत होतं की पिटिशन जशी फेटाळली तशी क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली जाईल, परंतु आपल्या समाजाच्या सुदैवाने, राज्याच्या सुदैवाने ती क्युरेटिव्ह पिटिशन त्याचे एक प्रोसेसकडे लिस्टिंग करून ती ऐकण्याला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली। हे एक आपल्यासाठी एक दिलासादायक बाब आहे। हा एक नवीन विंडो आपली तयार झालेली आहे। त्यामुळे यामध्ये ह्या 3 विषयावर आज बैठक झाली। आताही त्याच्यावर चर्चा सुरू आहे। मला वाटतं बाकी तुम्ही आपले सचिव आहेत, बाकी आपल्याला माहिती देतील।